पंढरपूरच्या भूमीस तीर्थक्षेत्र बनवले. आपला आशीर्वाद देण्यासाठी आपले ग्रामदैवत श्री योगी सिद्ध रामेश्वर साक्षात अवतरले आहेत. बोला बोला एकदा भक्तलिंग, हरी बोला हर शरण शिरोमणी शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराज की. सोनलगी जन्मलेल्या या तेजस्वी योगी पुरुषाचा जन्म सोहळा कसा बरं झाला असेल. चला तर आता हा दिव्य जन्म सोहळा पाहूया. जगद्गुरु श्री रेवणाचार्य यांच्या कृपा आशीर्वादानं वयाच्या 60व्या वर्षी बुद्ध गौडा व सुगला देवी यांच्या पोटी तेजस्वी बालकाचा जन्म झाला. पहा भक्तांनो, या दिव्य बालकाच्या नामकरण सोहळ्यास कैलासातून साक्षात माता पार्वती अवतरणार आहेत. नामकरण सोहळ्यासाठी साक्षात कैलासातून माता पार्वती अवतरणार आहे. जगद्गुरु श्री रेवणाचार्य यांच्या कृपा आशीर्वादानं वयाच्या 60व्या वर्षी बुद्धगौडा व सुगला देवी यांच्या पोटी तेजस्वी बालकाचा जन्म झाला. जयघोष करूया शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की. अतिशय सुंदर देखणा नयनरम्य असा हा सोहळा श्री बाल सिद्धरामांचा जन्म सोहळा आपण पाहतो आहोत. आपले आराध्य दैवत बाल सिद्धराम मोठे होईल. एके दिवशी सिद्धराम शिवलिंग पूजेत मग्न असताना साक्षात श्रीशैल मल्लय्या हे वृद्ध महात्म्यांचे रूप घेऊन त्यांना भेटावयास आले. इथे आपण पाहू शकतो आहोत आपल्या प्रिय भक्तांचे म्हणजे श्री सिद्धरामांचे हात धरून अलगद त्यांना वर उचलून अवकाशात आपल्या गुरुच्या सगुण साक्षात्कारी रूपाचे दर्शन घेत आहे. श्री मल्लिकार्जुनांचे आशीर्वाद घेऊन सोंदलकीचा व भक्तांचा उद्धार करण्यासाठी श्री सिद्धरामेश्वर आपल्या गावी परतल्यानंतर परमेश्वराची आज्ञा घेऊन माता गंगा व इतर नद्यांचे तीर्थ घेऊन सोंदलकी आणि श्री सिद्धरामेश्वरांच्या आज्ञेनुसार सोंदलकीच्या या पवित्र तलावात कायम स्वरूपी जलरूप होऊन बोलत आहेत. हे तलाव म्हणजे फक्त पाणी नाही, तर सिद्ध रामेश्वरांची कृपा आहे. हे पवित्र तलाव म्हणजे भक्तांच्या मनाची शुद्धता. हे तलाव म्हणजे साधना आणि तपश्चर्याचं प्रतीक आहे. त्यासोबतच दीनदुबळ्यांचे कैवारी, दुःखी, कष्टी आणि संकटात असणाऱ्या भक्तांना वाचवण्यासाठी स्वतः श्री सिद्धरामेश्वर यांना रोगमुक्त करीत त्यांच्या जीवनातील दुःख, कष्ट व चिंता याचे निवारण करत आहेत. इतकेच नाही तर त्यांनी अनेकांना शापमुक्त केलेले आहे. श्री सिद्धरामेश्वर योगी कुलचक्रवर्ती म्हणून त्रैलोक्यांमध्ये मुक्त उद्धारक म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. 68 लिंगांची स्थापना करणारे सिद्ध रामेश्वर अवघी भूमी शिवमय झाली. सिद्ध रामेश्वरांच्या पायी 68 लिंगे जागती, भक्तीच्या दीप उजळती. तपश्चर्याच्या तेजातून उगवले शंकर 68 लिंगात वासकरी स्वयं विश्वंभर. सोनलकीच्या क्षेत्र रक्षणासाठी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर श्री गणेशाची आराधना करण्याचा हा पुढचा लाईव्हच्या माध्यमातून साकार होणारा हा वेगळा आपण पाहू शकणार आहोत. आकाशात साक्षात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज शिवलिंगाची पूजा करतानाचा हा सोहळा आपण पाहिला. आजही जगात सर्वत्र नैसर्गिक संकट आहे. चला पाहू शकताय सोनलकीच्या क्षेत्र रक्षणासाठी श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज श्री गणेशाची आराधना करतायत. 68 शिवलिंग व अष्टविनायकांची स्थापना करून त्यांनी या पंचक्रोशीला संरक्षित केलं आहे. बोला अष्टविनायक स्थापनाधीश शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की. अवकाशात देवादिदेव श्री महादेवाचे अवतार अष्टम सिद्धी प्राप्त करणारे योगी कुल चक्रवर्ती श्री सिद्धेश्वर महाराज. अवकाशात देवादिदेव महादेवांचे अवतार अष्टम सिद्धी प्राप्त केलेले आपले परमदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराज योग बलाने स्थिर झाले. देह अन मन सिद्ध रामे चरणी लाभे जीवनधन. अवघी अष्टसिद्धी दासी चरणी नम्र उभ्या सिद्ध रामेश्वर दर्शनासाठी भवसागरात. सर्वज्ञ श्री सिद्धरामेश्वर हे जसे शिवयोगी होते तसेच एक संवेदनशील भावकवी व वचनकार होते. 68,000
आपल्या एका वचनात केलं आहे. आज त्यांची जवळपास 2000 वचने उपलब्ध आहेत. श्री सिद्धरामेश्वरांची वचने आज जणू सिद्धरामांनी कपिल सिद्ध मल्लिकार्जुनांशी केलेला संवाद असून मनुष्यांचा आनंददायी जीवनाचा मार्ग या वचनातून आपल्याला प्राप्त होतो. अशा श्रेष्ठ वचनकारांना आपण नमन करूया, ही वचने वाचून त्यांचा प्रसार करूया आणि त्याचे आचरण करूया. बोला श्रेष्ठ वचन विभूती शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की. योग साधना. चला आपल्या अद्वितीय योग साधनेनं अष्टमसिद्धी प्राप्त करून या साधनेच्या जोरावर त्यांनी प्रत्यक्ष भिंत चालवली. धन्य ते शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर आणि धन्य ते तुमकुमरचे रहिवासी ज्यांनी हे अद्भुत दृश्य पाहून आपल्या जीवनाचं सार्थक केलं. हो, आपल्या अद्वितीय योग साधनेनं अष्टमसिद्धी प्राप्त करून खरं तर साधनेच्या जोरावर त्यांनी प्रत्यक्ष भिंत चालवली. तुलपूर येथील हे रहिवासी ज्यांनी हे अभूतपूर्व दृश्य पाहून आपल्या जीवनाचं सार्थक केलं, तो सोहळा आज आपल्याला इथे साकार होताना पाहता येतोय. श्री सिद्धरामेश्वर अक्का यात्रा आणि अक्षता सोहळा हेच ते 7 नंदीध्वज जे आजवर शेकडो वर्षानंतरही सोलापुरातील सर्व नागरिकांना समाजाला एकीची शिकवण देत आहेत. धर्म जात सर्व काही विसरून त्या दिवशी लहानात थोरापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण नंदीध्वजाच्या मिरवणुकीत सहभागी होतच असतात. सर्व सद्भक्तांची एकच वेशभूषा ती म्हणजे बाराबंदी. गटा श्री यात्रेचा सिद्धरामेश्वर यांची शिवयोग समाधी. शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर अवतारी पुरुष होते. सोनलकी म्हणजे सोलापूर त्यांची कर्मभूमी तपोभूमी. आपले या भूतलावरील कार्य संपल्यानंतर त्यांनी जिवंत योग समाधी घेण्याचा निश्चय घेतला. जोपर्यंत सोनलकीत आहे तोपर्यंत या गावावर कोणत्याही प्रकारचे नैसर्गिक संकट उद्भवणार नाही. जोपर्यंत या मी योग समाधीत आहे तोपर्यंत गावाची भरभराट होत राहील असे समजावे. नित्य नियमाने परमेश्वराची पूजा करावी. सोनलगीचे भू कैलासपती भूलोक उद्धारक वंदे मातरमची 150वी वर्षपूर्ती मानवंदना. वंदे मातरम भारताच्या राष्ट्रीय स्मृतीचा गौरवशाली उत्सव आहे, ज्याचा उद्देश वंदे मातरमची भावना आणि भारताच्या इतिहासातील त्याच्या अद्वितीय भूमिकेचा सन्मान करणे. चला जयघोष करूया. वंदे वंदे बोला वंदे